चाळीसगाव येथे मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिर उत्साहात संपन्न. युसुफ पठाण प्रतिनिधी मालेगाव नाशिक. चाळीसगाव कादरिया एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल चाळीसगाव यांच्या मैदानावर हजरत फाउंडेशन यांच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून मोफत औषधे घेतली. या कार्यक्रमात शकील सुभानी सर यांनी शिबिरामागील उद्देश प्रभावीपणे मांडले. शिबिरात शहरातील व परिसरातील नामवंत डॉक्टरांनी आपली सेवा दिली. यामध्ये डॉक्टर हमीद इक्बाल, डॉक्टर मुबश्शीर जमील तसेच डॉक्टर हसनुर रहमान MBBS DCH, तर डॉक्टर वसीम अहमद MBBS MS ऑर्थो, डॉक्टर अझहर अंजुम MBBS, डॉक्टर शादाब खान MD मेडिसिन ISM, डॉक्टर शेख फहीम अहमद BAMS DYA आणि लेडीज स्पेशालिस्ट डॉक्टर शमिला आफरीन MBBS DDV व डॉक्टर फरजाना खान BHMS यांनी विविध आजारांवर तपासणी करून रुग्णांना योग्य मार्गदर्शन व औषधोपचार दिले. या शिबिराचे चीफ गेस्ट म्हणून मुंबई येथील धोराजीवाला फाउंडर होप्स इंडियाचे हाजी रेहान अनवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद सर यांनी केले. यावेळी कादरिया सोसायटीचे अध्यक्ष शब्बीर नाना, सचिव हाजी शकील, उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान तसेच राजू ड्रायव्हर यांची उपस्थिती होती. नवनिर्वाचित नगरसेवक वार्ड क्रमांक 15 मधील वसीम, चेअरमन राजूदादांचे चिरंजीव अभिषेक देशमुख व प्रभाग क्रमांक 14 मधील इम्रान शब्बीर शेख यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला. आला हजरत फाउंडेशन चाळीसगाव अध्यक्ष मुफ्ती अहमद कादरी, सदस्य इद्रिस बागवान, अकील मंसूरी, एजाज खान, आसिफ खान, नजीमुद्दीन काझी, सलीम खान, फिरोज पटवे व मजहर खाटीक यांनी या शिबिरासाठी अहोरात्र परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. या प्रसंगी दरगाहचे इमाम मौलाना उस्मान तसेच त्यांचे पुत्र मुफ्ती अहमद कादरी, इमाम मस्जिद शाहीन व इतर उलमा-ए अहले सुन्नत यांचीही उपस्थिती होती. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसगाव येथे OPD सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून या केंद्रामार्फत आता नागरिकांना नियमितपणे मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक 13 चे फकीरा मिर्झा, प्रभाग क्रमांक 14 चे बाबा ठेकेदार हे काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनापासून दुवा दिली असून भविष्यातही अशा सामाजिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे. मुफ्ती अहमद रजा साहब को जो कि आला हजरत एजुकेशनल एंड वेलफेयर सोसाइटी के फाउंडेशन के सदर हैं, मैं इस प्रोग्राम की सदारत के नाम पेश करने के लिए मुफ्ती साहब को आह्वान देता हूँ कि वो यहाँ तशरीफ लाएं और इस प्रोग्राम की सदारत के लिए नाम पेश करें.